नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. दादरच्या टिळक पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहे. वाहतुकीचाही खोळंबा झाला आहे. मुंबईत गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रभरापासून सलग पाऊस कोसळतोय मुंबईत, त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलंय. याबद्दल आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे. शुभम, काय स्थिती आहे आता? सौरभ, मागील 3 दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसून येत आहे. संपूर्ण राज्यातच पाऊस पडत आहे आणि आज सकाळपासून मुंबईला पावसाने चांगलंच झोडपलेलं आहे. सध्या मी दादर या ठिकाणी आहे. दादर तिलक ब्रिज या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. मागील 3 तासांपासून पाणी जे आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी दिसून येत आहे आणि वाहन चालकांची जी आहे चांगलीच तारांबळ उडालेली आहे. गाड्या काढण्यात जी आहे या ठिकाणी विलंब होत आहे. संपूर्ण ट्रॅफिक जे आहे ते लगभग आजूबाजूच्या परिसरामध्ये झालेलं सध्या दिसून येत आहे. बघू शकतो या ठिकाणी 3 ते 4 ॲम्ब्युलन्स जे आहेत त्या देखील काही वेळ अटकल्या होत्या. या ठिकाणी दोन स्कूटी ज्या आहेत त्या देखील बंद पडलेल्या दिसून आल्या होत्या. आपण बघू शकतो एका ठिकाणी या ठिकाणी मुंबईच्या शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कुठेतरी ट्रॅफिक जे आहे ते देखील वाढलेलं आहे, कारण की स्कूल बस असतील किंवा पालक असतील आपल्या मुलांना घेण्यासाठी या ठिकाणी येत होते. दादरमध्ये अनेक शाळा ज्या आहेत त्या देखील उपस्थित आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी एक बस जी आहे ती देखील बंद पडलेली आहे. डॉन बॉस्को इंटरनॅशनल स्कूलची ही बस जी आहे ही पाण्यात अडकून बंद पडली होती आणि त्यानंतर या ठिकाणी मुंबई पोलिसांनी आणि ट्रॅफिक पोलिसांनी जी आहे ही बस एका बाजूला लावलेली आहे. खरं तर या ठिकाणी अनेक पोलीस कर्मचारी जे आहेत ते सध्या उपस्थित आहेत. एक नवीन कोरी होंडा सिटी गाडी जी 3 दिवस आधीच ज्याची डिलिव्हरी झाली होती ती देखील होंडा सिटी बंद पडलेली आहे. ती देखील आता पोलिसांनी बाजू केलेली आहे. बघू शकतो दुचाकी सवार जे आहेत ते देखील या ठिकाणी कशा पद्धतीने आपली गाडी काढताना दिसून येत आहेत. त्यांच्या सायलेन्सरमध्ये देखील पाणी जे आहे ते जाताना दिसून येत आहे. कुठेतरी दादरच्या या ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईची जी वाहतूक आहे ती चांगलीच खोळंबलेली आहे, कारण की ब्रिजच्या खालनं जाणाऱ्या ज्या गाड्या असतील हिंदमाताकडून कुर्ल्याच्या दिशेला जाताना, तर त्या गाड्यांना देखील आता ब्रिजवरनं समजा गेलं तर मग लगेच प्रवास होत आहे. पण खालून समजा येत असतील, रस्त्यावरनं समजा येत असतील ब्रिज न वापरता, तर चांगल्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांची तारांबळ जी आहे ती होत आहे. मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला देखील सौरभ 1.5 तासाचा कालावधी लागला दादर शिवाजी पार्कवरनं तिलक ब्रिज या ठिकाणी येण्यासाठी. आणि अशाच पद्धतीने हे पाणी जे आहे इकडनं काही कमी होताना दिसत नाहीये आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते काहीतरी उपाययोजना शोधत आहेत. मॅनहोल्स वगैरे उघडून चेक करण्याचं काम करण्यात येत आहे. पण मात्र मुंबईमध्ये इतका पाऊस झालेला आहे की नदी नाले जे आहेत ते पूर्ण तुडुंब भरलेले दिसून येत आहेत. त्यामुळे हे पाणी नेमकं उपसायचं कसं आणि हे पाणी जे आहे कशा पद्धतीने कमी होईल हे काही कळेना झालेलं आहे. बघू शकतो बस आपण या ठिकाणी आलेली आहे. अर्ध चाक जे आहे बसचं ते पाण्याखाली गेलेलं आपल्याला दिसून येत आहे. बघायला गेलं तर मुंबईकरांचे चांगलेच हाल होताना दिसून येत आहेत. चांगलीच मुंबईकरांची आहे या ठिकाणी गैरसोय जी आहे ती होताना दिसून येत आहे. वाहन चालक कशा पद्धतीने गाडी काढत आहेत ते देखील आपण बघत आहोत. मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि सोबतच जे नागरिक जे आहेत या ठिकाणावरून चालताना दिसून येत आहेत त्यांचं गुडघ्याच्या वरपर्यंत हे पाणी जे आहे झालेलं दिसून येत आहे आपल्याला. सौरभ, ठीक आहे. शुभम, आता पावसाचा जोर ओसरायला सुरुवात झाली आहे का आणि पाण्याची स्थिती सुद्धा कमी होते का? म्हणजे पाणी सुद्धा ओसरतंय का आता रस्त्यावरचं? काय स्थिती? अर्थातच मुंबईच्या काही भागांमध्ये जसं की आता मी जिथे उभा आहे त्याच्या बाजूलाच काही अंतरावर हिंदमाता परिसर आहे, तिकडचं पाणी आता ओसरलेलं आहे. सोबतच पावसाचा जोर हा काहीसा मागील 1 तासापासून कमी झालेला दिसून येत आहे. पण मात्र हा जोर अजून वाढणार संध्याकाळपर्यंत असं देखील हवामान विभागाने जे आहे ते वर्तवलेलं आहे. पुढील 48 तास जे आहे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी पाऊस जो आहे हा संपूर्ण थांबलेला नाहीये, फक्त त्याचा जोर कमी होताना दिसून येत आहे. रिपरिप जी आहे पावसाची ही सध्या आता सुरू आहे. तरी देखील हाल जे आहेत मुंबई पोलिसांचे यामध्ये होताना दिसून येत आहेत, कारण की ट्रॅफिक कंट्रोलिंग करायचं आहे. ज्या गाड्या या ठिकाणी थांबत आहेत किंवा अडकत आहेत त्यांना देखील काढण्याचं काम जे आहे ते त्यांच्याकडनं करण्यात येत आहे. सुमारे या ठिकाणी आता आपण बघू शकतो एक 12 ते 13 मुंबई पोलीस जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. वाहतूक विभागाचे असतील किंवा मग दादर शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मधले जे पोलीस असतील, पोलीस कर्मचारी असतील ते या ठिकाणी आहेत. एकीकडे पालक जे आहेत आपल्या मुलांना शाळेतनं घेऊन घरी जाताना दिसून येत आहेत. दुसरीकडे मुंबईकरांची जी दिनचर्या आहे, कुठेतरी दैनंदिन काम आहे
ते देखील रखडलेलं या ठिकाणी दिसून येत आहे। बघू शकतो एक महिला आहेत, त्या पण कशा पद्धतीने या ठिकाणी रस्ता ओलांडताना दिसून येत आहेत। त्यांची पण या ठिकाणी फजिती जी आहे ती देखील होताना दिसून येत आहे। सायकल पण आहे त्या ठिकाणी, सायकल बघू शकतो अर्ध चाक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आपल्याला दिसून येत आहे सौरभ। खरं तर चांगलंच ठीक आहे. पावसाने झोडपून काढलेला आहे मुंबईला। 3 दिवसांपासून कंटिन्यू पाऊस जे आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे आपल्याला सौरभ। ठीक आहे शुभम, धन्यवाद या माहितीसाठी आणि सगळे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवलेत त्यासाठी।